चला तर आज मी तुम्हाला दाखवते झटपट बनणारा गाजरचा हलवा. तर माझ्याकडे टाईम नव्हता, मग मी गाजर छोटे कट करून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्या आणि त्यानंतर मी इथे त्याला असं पावभाजी मॅशरने असं मॅश केलं. इथे 2-3 चमचे तूप टाकायचं आणि मस्त फ्राय होऊ द्यायचं. जोपर्यंत गाजर फ्राय होत आहे तोपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले. म्हटलं छोटे चॉप करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये ॲड करू. तर मी इथे घेतले होते काजू, बदाम आणि मनुका. मनुके मला आवडता म्हणून मी टाकते गाजरच्या हलव्यात. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. मग मी छोटे छोटे चॉप करून घेतले आणि त्यांना पण मस्त फ्राय करून घ्यायचं. ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलं. मग माझ्याकडे थोडासा खवा होता, मग मी खवा पण टाकला. खवा मेल्ट झाला होता, मग मी त्याला हातानेच थोडंसं मॅश केलं आणि टाकून दिलं. हाताला खवा लागला होता, मग मी तोच त्या कढईला पुसत होती. मग हे सगळं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत खवा पूर्णपणे छान मिक्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्राय करायला हवं हे सगळं. त्यानंतर मग मी तुमच्या टेस्टनुसार तुम्ही साखर टाकू शकता. मी फक्त 1च चमचा साखर टाकली, कारण खव्याचा पण गोडवा असतोच आणि खूप गोड झाला ना हलवा तर खाल्ला नाही जात, म्हणून मी अगदी 1च चमचा साखर टाकली. तर मग इकडे रेडी झाला होता माझा गाजरचा हलवा. आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.